नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेवंताबाई प्राथमिक शाळा क्रमांक 58 मधील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आता आपण गणित तासाला संख्या ज्ञानामध्ये रोमन संख्या चिन्हे पाहणार आहोत बरं का. आता अशी रोमन संख्या चिन्हे बघा घड्याळामध्ये दिसतात, हो की नाही? अजून कुठे कुठे पाहिली आहेत बरं तुम्ही? त्याचा अर्थ बघा. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5 आणि एक्स म्हणजे 10. आणि अजून पण अशा संख्या आहेत, त्या कशा लिहितात बरं ते पाहू आपण. रोमन संख्याची बघा संख्याचिन्ह. 1 साठी 1 रेष आहे म्हणजे 1 आय आहे, 2 साठी 2, 3 साठी 3 आणि 4 साठी बघा बरं 5 साठी व्ही आहे, हे की नाही? व्ही मधून 1 वजा केला म्हणजे 5 मधून 1 वजा केलं की 4 राहतात, म्हणून इथं अशा प्रकारचं हे चिन्ह आहे. त्यानंतर 5 ला व्ही आहे, 6 ला 5 मध्ये 1 मिळवला, 7 ला 5 मध्ये 2 मिळवले, 8 ला 5 मध्ये 3 मिळवले, 9 ला 10 ला आहे एक्स आणि एक्स मधून 1 वजा केला म्हणजे 10तून 1 वजा केला 9, 11 ला एक्समध्ये 1 मिळवला. अशा प्रकारे ह्या सगळ्या रोमन संख्या आहेत बरं का. 50 ला काय म्हणतात बरं रोमन संख्यामध्ये? रोमन संख्या चिन्ह काय आहे त्याच्यासाठी? तर एल. 100 साठी सी, 500 साठी डी, 1000 साठी एम, 40 साठी कसं आहे पहा बरं. एक्स आणि एल आपण पाहिलं की एल म्हणजे किती संख्या आहे? 50 आणि एक्स म्हणजे 10. मग 50 मधून 10 गेले की 40. आता 90 साठी पण बघा बरं. 100 ला आहे सी आणि एक्सला आहे 10, मग 100 मधून मागे 10 लिहिलेत म्हणजे 100 मधून 10 घालवले की 90. 400 साठी 500 साठी काय आहे? डी, मग 500 मधून 100 वजा केले म्हणजे सी आणि डी झाले 400. 900 साठी काय आहे? एम साठी आहेत 1000, मग 1000 मधून 100 वजा केले राहिले 900 म्हणून सी एम. 101 साठी सी 1, 14 साठी 10 आणि 5 मधून 1 घालवला म्हणून आय व्ही आणि 60 साठी 50 अधिक 10 एल एक्स. एक लक्षात घ्यायचं की जर अक्षराच्या पुढे लिहिलं तर ते मिळवलं जातं आणि अक्षराच्या मागे लिहिलं तर ते वजा होतं. अशा प्रकारे या रोमन संख्या चिन्ह आहेत, तुम्ही ह्या लिहून काढायचे आहेत बरं का आणि लक्षात ठेवायचे आहेत. इथं बघा 2, 20, 6, 12, 15, 4, 9, 24 अशा प्रकारे लिहिलेले आहेत. आता इथं तुम्हाला सराव करायचा आहे बघा. 7 साठी काय येईल आणि हे आय आणि एक्स म्हणजे किती? 14 साठी काय रोमन संख्या चिन्ह येतील आणि एक्स 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 व्ही म्हणजे किती संख्या? 28 साठी किती ते लिहायचं आहे. कोणती संख्या चिन्ह लिहिणार ते लिहायचं आहे. त्यानंतर इथं बघा आता आपल्याला रोमन अंक कोठे कोठे वापरल्याचे दिसते ते लिही. आता तर पहिलं आपण घड्याळामध्ये असतात, अजून कुठे असतात? आठवा, विचार करा आणि लिहा. आणि इथं बघा दुसरा प्रश्न काय आहे? खालील संख्या दाखविल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हात लिही. आता आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे इंग्लिशमध्ये लिहायच्या, इंग्रजी अंकामध्ये लिहायच्या आणि रोमन संख्या तर आता आपण पाहिल्यात. तर या रोमन संख्या आणि आंतरराष्ट्रीय संख्या लिहायच्या आहेत तुम्हाला. जसं इथं एक उदाहरण दिले. एक उदाहरण बघा काय आहे उदाहरण? 50. ठीक आहे, इथं अक्षरात लिहिलेलं आहे 50. आंतरराष्ट्रीयमध्ये लिहिलं 50 आणि रोमनमध्ये लिहिलं एल. तसं तुम्हाला इथं 40 कसं लिहिणार? इथं 40 लिहायचे. सॉरी इथं 0 नाही दिसत आहे. एक मिनिट पुन्हा लिहिते. 4 आणि 0 40.
मग रोमन संख्या चिन्हामध्ये 40 कसं लिहिणार आपण? 50ला माहिती आहे आपल्याला एल. मग 50मधून 10 कमी करायचे. 10साठी काय आहे? एक्स. म्हणून मग एक्स आणि एल. अशा प्रकारे पुढच्या संख्यासुद्धा तुम्ही लिहायच्या आहेत. 38, 24 आणि 29. ओके. आता तुम्हाला हे समजलं आंतरराष्ट्रीय संख्या रोमन संख्या चिन्हात कशा लिहितात. समजलं की नाही? तर आता हा सांगितलेला अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा आहे. ओके. सी यू.